सतत कमी खाऊन देखील तुमचं वजन वाढतंय का? तुम्हाला सतत थकवा जाणवतोय, तसेच चेहऱ्यावर सूज येते, अशी जर लक्षणे तुमच्यामध्ये दिसत असतील तर ही नक्कीच थायरॉइडमुळे आहे. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत की थायरॉइडमुळे वजन का वाढते आणि ते वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या छोट्या छोट्या टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पल्लवी निंबाळकर पोळ. आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आपण थायरॉइड, PCOD आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या काही सिरीज पाहणार आहोत आणि यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी पाहूयात की आपण हायपोथायरॉइडिझममध्ये किंवा थायरॉइडमध्ये वजन का वाढते. आपण मागच्या भागामध्ये पाहिल्याप्रमाणे हायपोथायरॉइडिझममध्ये थायरॉइड नावाचा जो काही हार्मोन असतो तो कमी प्रमाणात तयार होतो आणि तो कमी प्रमाणात तयार होत असल्यामुळे मेटाबॉलिझम आपला कमी होतो. मेटाबॉलिझम मंदावल्यामुळे मग आपलं वजन वाढायला चालू होतं. तर मग हा मेटाबॉलिझम म्हणजे काय आहे हे आपण सगळ्यात आधी जाणून घेऊया. तर आपल्या शरीरामध्ये ना सतत काहीतरी रासायनिक क्रिया चालू असतात किंवा सतत ज्या काही क्रिया चालू असतात ज्याच्यामुळे आपल्या शरीराची वाढ होत असते, आपलं शरीर दुरुस्त होत असतं आणि या सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियांना आपण मेटाबॉलिझम असे म्हणत असतो. तर हे मेटाबॉलिझम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या शरीराचं हे इंजिन असतं आणि ते आपल्या इंजिनचं जे काही काम असतं की आपल्या शरीराला आपण जे इंधन पुरवलेलं आहे, म्हणजेच काय, आपण जे अन्न देतो त्या अन्नापासून ऊर्जा तयार करून ती आपल्या शरीराला पुरवणे, तसेच आपल्या शरीराची वाढ करणे आणि आपल्या शरीराचं योग्य स्थितीत आपले जे काही काम आहे ते चालू ठेवणे, हे काम आपलं मेटाबॉलिझम करत असतं. तर त्या मेटाबॉलिझमला थायरॉइड नावाचा जो हार्मोन आहे तो मदत करत असतो. ज्यावेळेला थायरॉइड कमी होतो त्यावेळेला मेटाबॉलिझम कमी होतो. तर मेटाबॉलिझममध्ये ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम अशा दोन प्रकारचे घटक असतात किंवा अशा दोन प्रकारच्या क्रिया घडत असतात ज्यामध्ये मेटाबॉलिझममध्ये दिसून येतात. तर कॅटाबॉलिझममध्ये काय होत असतं, जे काही आपण अन्न खाल्लेलं असतं त्या अन्नाचं छोट्या छोट्या घटकांमध्ये रूपांतर करतं कॅटाबॉलिझम. म्हणजेच काय की आपण जे काही कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स खाल्लेले आहेत त्याच्यापासून ग्लुकोज तयार करणे किंवा अमायनो ॲसिड्स तयार करणे, हे जे काही कार्य आहे ते कॅटाबॉलिझममध्ये दिसून येतं. आणि त्यानंतर येतं ॲनाबॉलिझम. ॲनाबॉलिझममध्ये काय होतं, हे जे काही छोटे छोटे घटक तयार झालेले आहेत, म्हणजेच काय, ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, ह्याच्यापासनं आपल्या शरीराची वाढ करणे, आपल्या शरीरामध्ये नवीन पेशींची निर्मिती करणे, आपल्या शरीरामधील जखमा भरून काढणे, हे जे काही सगळं कार्य आहे किंवा आपल्या शरीराची वाढ करणे, हे सगळं ॲनाबॉलिझममध्ये होतं. ज्यावेळेला आपल्याला हायपोथायरॉइडिझम होतो ना त्यावेळेला ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम हे दोन्ही देखील मंदावलेले असतात आणि हे दोन्ही देखील मंदावलेले असल्यामुळे मग जे कॅटाबॉलिझममध्ये आपल्याला ऊर्जा मिळणार असते ती ऊर्जा आपल्याला मिळत नाही आणि म्हणून मग आपल्याला सतत थकवा जाणवलेला असतो आणि मग सतत थकवा जाणवल्यामुळे आपण काम करायला कंटाळा करतो किंवा आपण मग व्यायाम करायला देखील आपल्याला कंटाळा येतो, कारण आपल्याला हवी तेवढी एनर्जी आपल्या शरीराकडनं मिळत नसते आणि म्हणून मग आपलं वजन वाढायला चालू होतं. तसेच ज्या वेळेला आपलं मेटाबॉलिझम कमी व्हायला लागतं तर आपण जे काही अन्न खाल्लेलं आहे त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याचं काम शरीराकडनं कमी प्रमाणात केलं जातं आणि म्हणूनच मग आपण खाल्लेल्या अन्नामधलं ऊर्जा कमी प्रमाणात तयार होते आणि मग जे काही राहिलेलं आहे त्याचं फॅट स्वरूपात तयार होतं किंवा आपली चरबी जास्त प्रमाणात वाढायला लागते आणि म्हणूनच मग आपलं वजन वाढायला लागतं. तसेच ज्या वेळेला हायपोथायरॉइडिझम होतो त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये पाणी जास्त प्रमाणात साठतं आणि मीठ देखील जास्त प्रमाणात साठतं, म्हणून आपल्याला आपला चेहरा सुजल्यासारखा दिसतो किंवा आपलं अंग सुजल्यासारखं दिसतं. तसेच सतत थकवा, कारण की एनर्जीच व्यवस्थित मिळत नसल्यामुळे सतत थकवा, सतत झोप येणे, हे जी काही लक्षणे दिसतात आणि त्याच्यामुळे मग आणखी पुन्हा ते चक्र सुरू राहतं की आपण खाल्लंय त्याच्यामुळे आणि मग आपले चरबी वाढायला लागते, थकवा वाढायला लागतो आणि थकवा वाढल्यामुळं मग आपण व्यायाम करत नाही आणि व्यायाम न केल्यामुळे आपलं वजन वाढायला चालू होतं. तर हे झालं की हायपोथायरॉइडिझममध्ये आपलं वजन का वाढतं. तर आपल्याला ज्यावेळेला वजन कमी करायचं आहे किंवा आपल्याला थायरॉइड आहे ते थायरॉइड असताना पण आपल्याला आपलं वजन नियंत्रणात कसं ठेवता येईल, तर त्यासाठी काय आहे की तुमचा जो काही थायरॉइडचे औषधं चालू आहे ती तुम्हाला नियमित घ्यायची आहेत. ज्या वेळेला तुम्ही ती नियमित घेता तर आपल्या शरीरामध्ये थायरॉइड हार्मोन हा नियंत्रणात किंवा आपल्याला व्यवस्थित प्रमाणात जो पाहिजे तो राहिला जातो आणि त्याच्यामुळे मग आपलं मेटाबॉलिझम व्यवस्थित थोडंसं चालू राहू शकतं. तसेच आपल्याला आपला आहार हा थायरॉइडसाठी जो योग्य आहार आहे तो घेतला पाहिजे. आपण योग्य व्यायाम केला पाहिजे, म्हणजे की आपल्याला दररोज हलक्या स्वरूपाचा व्यायाम आपल्याला केलाच पाहिजे. आपली झोप व्यवस्थित पाहिजे. हे ज्यावेळेला आपण सगळं व्यवस्थित करतो तर
आपलं हायपोथायरॉइडिझम हे थोडं थोडं आपल्याला कमी होताना दिसून येतं आणि त्याच्यामुळे मग आपलं वजन नियंत्रणात राहायला चालू होतं. तर मंडळी, आजच्या भागामध्ये जे काही आपण सांगितलेलं आहे ते जर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला थायरॉइडविषयी काही डाएट हवा असेल, थायरॉइडविषयी काही सल्ला हवा असेल तर खाली जो डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्याच्यावरनं तुम्ही ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊ शकता. तसेच आपण ईमेल ID दिला आहे, त्याच्यावर तुम्ही मेल टाकू शकता, ज्यामध्ये तुम्हाला आपण थायरॉइडविषयीची सल्ला देऊ शकतो आणि मार्गदर्शन करू शकतो. तर ह्या सगळ्या माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा. नमस्कार.